त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सगळ्यांना सुप्रभात मित्रांनो। अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशशास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 18 डिसेंबर 2023 सोमवार, मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष षष्ठी, चंपा षष्ठी आहे मित्रांनो। आज शततारका नक्षत्र, वज्र योग आणि तैतिल कर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज आत्मविश्वासाची कमतरता वाटून जाणून त्यामुळे कामात अडचण येऊ शकते मित्रांनो। त्यामुळे शक्यतो आत्मविश्वास वाढवूनच कामे करा, अति आत्मविश्वास नको। वृषभ राशी, आज जे काही काम कराल त्या कामात आपल्याला योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे। ज्या संबंधित काम करत असाल त्याच संबंधित व्यक्तीचे मार्गदर्शन करा, हे आपल्यासाठी हिताचे ठरेल। मिथुन राशी, आज कदाचित चुकीचे विचार आपल्या डोक्यामध्ये घोळत राहतील, त्यामुळे एखादी नकारात्मक भावना, नैराश्य भावना सुद्धा उत्पन्न होईल आणि कामामध्ये आपल्या बाधा सुद्धा येऊ शकते। त्यामुळे असं जर होत असेल तर शांत बसा, शांत चित्ताने नंतर कामे करा, थोडी विश्रांती घ्या। कर्क राशी, आत्मविश्वास वाढेल, मनाप्रमाणे आपण जी जी कामं करत आहात त्या कामात आपल्याला यश मिळेल आणि ती कामे वेळेत पूर्ण होतील। सिंह राशी, धार्मिक व सामाजिक कार्यामुळे आपली लोकप्रियता वाढेल आणि त्याचे आपल्याला वेगळेच आत्मिक समाधान लाभेल। कन्या राशी, शक्यतो आज पित्तविकार वाढू शकतो, बाहेरील शिळे अन्न किंवा बाहेरील अन्न खाणे टाळा, पोटाचे विकार सुद्धा उद्भवू शकतात। तुळ राशी, जुन्या संपत्तीमुळे कदाचित आज आपल्या घरामध्ये वादविवाद वाढू शकतो, वादविवाद होऊ शकतो। तर वादविवाद न करता ज्या काही गोष्टी आहेत त्या तटस्थपणे किंवा शांत राहून आपले मुद्दे मांडा आणि बोला। वृश्चिक राशी, आधी केलेल्या चुकींचे किंवा चुकीच्या कामाचे शिक्षा किंवा भोग प्रायचित्त आपल्याला आज भोगावे लागू शकते, तर सावध राहा। धनुराशी, सरकारी नियमाचे पूर्ण पालन करा, सरकारी नियमांच्या चौकटीत राहूनच कामे करा, नुकसान टळेल। मकर राशी, नवीन ओळखी होतील, नवीन नाते जुळतील आणि अशा नात्यातून आपल्याला चांगलेच काहीतरी करता येईल, चांगले शिकता येईल किंवा आपल्याला फायदे सुद्धा होतील। कुंभ राशी, योग्य वेळीची संधी पाहूनच आपले मत मांडा, उगाचच नको त्यावेळी काहीतरी गोष्टी बोलायला जाल तर त्या फिसकटतील। त्यामुळे संधी पाहूनच आपल्याला जे काय बोलायचं ते बोला, मध्येच काहीतरी पचकायला जाऊ नका। मीन राशी, जोडीदाराकडून मनाप्रमाणे आपल्याला साथ मिळणार नाही, त्यामुळे कदाचित आपल्याला नैराश्य भावना सुद्धा येऊ शकते किंवा नैराश्य सुद्धा येऊ शकतं, परंतु त्यांच्यावर जास्त अवलंबून राहू नका। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।